मागतो. धन्यवाद. सन्मान्य अध्यक्ष महोदय, ते विधेयक माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्यासमोर मांडलंय आणि त्यांना विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी विरोध केला. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये प्रेसिडेन्शियल सिस्टीम नाही, ती अमेरिकेत आहे. चर्चा होते मध्ये मध्ये की आपल्या देशामध्ये सुद्धा ही सिस्टीम आणायची का, पण आपल्या देशानं ही सिस्टीम नाकारली आतापर्यंत तरी, आणि सांगितलं की नाही, ही जी आताची जी काही सिस्टीम आहे तीच आपण चालू ठेवली पाहिजे. पण मग ती सिस्टीम जी आहे ती वरून खालपर्यंत सगळीकडे ती तशीच लागू आहे. उदाहरणार्थ आता मुख्यमंत्री समजा असं असतील आणि सगळी जे आहे अख्खं हाऊस त्यांच्या विरुद्ध असेल तर ना मुख्यमंत्री काम करू शकत, ना जे हाऊसला पाहिजे आहे ते घडू शकत. आणि म्हणून ही जी सिस्टीम आहे की अगोदर खासदारांनी निवडून या किंवा आमदारांनी निवडून या किंवा नगरसेवकांनी निवडून या आणि मग त्यांनी जे आहे त्यांच्यातला प्रमुख त्यांनी नेमावा आणि त्यानुसार जो आहे त्यांनी त्या त्या गोष्टी म्हणजे देशाचा असेल, राज्याचा असेल, शहराचा असेल, हा कारभार जो आहे हा त्यांनी तो पाहायचा आहे. ही सिस्टीम यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा, सन्माननीय या आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्याने हे जे विकेंद्रीकरण केलं सत्तेचं, जी सत्ता फक्त केवळ मंत्रालयामध्ये एकवटलेली होती, तिचं विकेंद्रीकरण जे आहे शेवटच्या पातळीपर्यंत केलं, ग्रामपंचायतीपर्यंत केलं. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्यामध्ये अनेक त्यानंतर जे आहेत त्यांना अधिकार आपण ते दिले. आता काय होत आहे, मगाशी अजितदादांनी यांनी सांगितल्याप्रमाणे हे खरं आहे, एक पक्षाचा नगराध्यक्ष होतो आणि बाकी सगळे त्यांना विरोध करताय. असंच विधेयक जे आहे ते पुढे ते ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये याच्यात त्याच्यात सुद्धा आलेलं आहे. एक खरं की अध्यक्ष महोदय, जेवढा मतदारांचा सहभाग त्या मतदानात वाढेल किंवा ती व्याप्ती वाढेल, त्या काय म्हणता येईल की जिथे मतदान करायचं आहे, नगराध्यक्षाला मतदान डायरेक्ट करा, म्हणजे संपूर्ण शहराने मतदान करा, खर्च वाढणार नाही. सामान्य माणूस, एखाद्या गरीब वर्गाचा मनुष्य लढू शकतो, आपल्या सगळ्यांना कल्पना. मग ते ग्रामपंचायत असेल किंवा शहर असेल, लढू शकत नाही अध्यक्ष महोदय. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये हमकरोचा कायदा हा सुद्धा सुरू होतो. काय बॉडी असेल, काय म्हणेल ते म्हणेल, पण मी ते तसं मंजूर करणार नाही. आणि त्याच्यातून अध्यक्ष महोदय नको ते अनेक प्रश्न जे आहेत निर्माण होत आहेत. मला हे कळत नाही की आता अजितदादांनी सांगितलं की अनेक वेळा आपण हे बदलत आलं, पण ठीक आहे की त्यावेळेला मुख्यमंत्री बदलले, सरकार बदललं आणि त्याच्यातून अनुभव घेत जे आहे आपण हे असं केलं तर काय होतं, असं केलं तर काय होतं, हे सगळं आपण पाहत आलो. मला आमचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय मित्र आहेत आमचे, त्यांची ही वैचारिक भूमिका जी आहे ही वारंवार का बदलते आहे. म्हणजे मला ते कळत नाही. मी अनाकारली आहे अध्यक्ष महोदय, या सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांची भूमिका ठाम का नाही, का त्यांची वैचारिक भूमिका ताबडतोब बदलते आहे. त्यांनीच केलेले निर्णय तेच बदलत आहेत. बरं, असं नाही, ते सुद्धा निर्णय जे आहे त्या सार्वभौम सभागृहाने मान्य केलेले होतेच ना त्यावेळेला सुद्धा, आणि ते पण निर्माण यांनीच केलं होतं. अहो, त्यावेळेला आम्ही अनेक वेळा सांगितलं की असं नका करू, असं करा. हे आता जे काय झालं ना तुमचं, ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा झालं. आता काहीतरी निकाल आला की तो जे आहे त्याला काय स्टे मिळाला, काय झालं काय ते त्याचं जे विश्लेषण तुम्ही करायचं आहे 5 आठवडे पुढे. पण आम्ही तुम्हाला सांगत होतो की नाही की हे नका करू, तुम्ही 2च ठेवा, 2च ठेवा, 2च ठेवा म्हणत होतो आम्ही. 4च ठेवा, 2च ठेवा, 4च ठेवा, 3च मध्येच तुम्ही घुसवलं, त्याला काय अर्थच नाही.
ऐकायलाच ते कसले मी तुमच्या शेजारी बसत होतो ना, असं काय करता साहेब? ते आणि मी आमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही बसत होता, त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही म्हणे आपले 3 पक्ष आहेत काय म्हणून आपण 3 लोकांचा आपल्या दोघांच्या मध्ये बसून देखील निघून गेले, कळलंच नाही आपल्या दोघांना. अहो माहीतच नाही पडलं ते कधी गेले. आम्ही तर दुसऱ्या दिवशी वाचला, अरे काय गेले कुठे गेले ते म्हणजे सुरतला कशाला गेले. जाऊ दे, आता तो भाग वेगळा, आता खूप झालं त्याच्यावर बोलणं. माझं म्हणणं असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, हे जे आहे आपल्याला वाटलं असं करूया, 2चा करूया, आपल्याला वाटलं 3चा करूया, आपल्याला वाटलं 4चा करू. अहो या लोकांमध्ये जे आहे, सामान्य खालच्या लोकांपर्यंत जे आहे ते आपले निर्णय पोहोचतात आणि त्यांनी तो कारभार करायचा आहे, तो गावाचा असेल नाही तर शहराचा असेल, त्यांनी तो कारभार जर करायचा असेल तर आपल्याला त्यांना सोयीचं होईल अशा रीतीचे निर्णय घ्यायला पाहिजे. बदलायचं काय कारण? आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही जो अगोदर निर्णय घेतला तो योग्यच घेतला असणार. मग आता हे प्रेशर कसलं येतंय तुमच्यावर? कोण आहे तुमच्यावर हे प्रेशर आणणार? आणि आता तुम्ही त्यावेळेला सांगितलं 3 पक्ष आहेत तर 3 लोक ठेवूया. आता किती पक्ष आहेत तुमच्याकडे? 4 आहेत, 5 आहेत, अनेक पक्ष आहेत, छोटे 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 छोटे. आता एवढ्यांचा का वाढ करणार का तुम्ही? असं नाही होऊ शकत अध्यक्षमध्ये. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे मुख्यमंत्री महोदय, आपण एका विचारावर ठाम राहा. आपल्याला संधी मिळालेली आहे. ह्या 13 कोटी लोकांच्या मनाचे तुम्ही स्वामी होणार आहात. मनाचे झालेले त्यांच्या कृतीनं आता ते होणार. आता ते फक्त बसले, आता याच्या पुढे त्यांना संधी मिळाली, त्या संधीचं ते सोनं करणार आहे. तर ते सोनं जर करायचं असेल तर आपल्याला योग्य निर्णय घ्यावे लागतील. मग कुणाचाही तिथे ऐकता कामा नये. तुम्हाला जे योग्य वाटलं ते त्यावेळेला तुम्हाला ते योग्य वाटलं, ते आज कसं काय अयोग्य होतं? काही महिन्यापूर्वी तुम्हाला ते योग्य वाटलं, काही महिन्यानंतर तीच गोष्ट तुम्हाला अयोग्य वाटते. आणि त्यावेळेला सुद्धा असंच तुम्ही सगळ्यांच्या ह्या सार्वभौम सभागृहासमोर ते घेऊन आलात आणि आता परत उलट घेऊन आलात. अरे सभागृह आहे हे आपलं, सन्मान्य सगळ्या राज्याचं सभागृह आहे. याच्यामध्ये आपण दर 6 महिन्याने, 8 महिन्याने, वर्षाने हे आपले विचार कसे काय त्यांच्या सभागृहासमोर मांडतो आहोत आणि बदलतो. सभागृहात सरपंच निवडीच्या मुद्द्याला घेऊन जे विधेयक सादर करण्यात आलेले त्या विषयाला घेऊन चर्चा केली जाते. सरपंच शिवाय नगराध्यक्षपद या विषयाला घेऊन विरोधी पक्षाच्या वतीने देखील मतं व्यक्त होताना दिसतात. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कारण देत पोलिसांनी